शत्रूला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे 10 जबरदस्त मार्ग. भांडण न करता जिंका. तुमच्या आयुष्यातही असा एखादा माणूस आहे का जो सतत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतो, जो प्रत्येक छोट्या गोष्टीवर तुम्ही चिडावं अशी अपेक्षा ठेवतो, जो तुमचं यश पाहून जळतो? जर हो, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला असे 10 मार्ग सांगणार आहे जे अवलंबले तर भांडण न करता समोरच्याचा प्रत्येक डाव तुम्ही निष्फळ करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. 1. समोरच्याला जशी अपेक्षा आहे त्याच्या अगदी उलट वागा. जर एखादा माणूस वारंवार तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर सर्वात आधी स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिका. त्याची इच्छा असते की तुम्ही रागाच्या भरात एखादी चूक करावी, पण जर तुम्ही प्रत्येक वेळी शांत राहून आणि हसत उत्तर दिलं तर त्याचा संपूर्ण डाव तिथेच संपतो. त्याला हळूहळू जाणवू लागतं की तो तुम्हाला त्रास देण्यात अजिबात यशस्वी होत नाही. त्यामुळे त्याच्या मनातच अस्वस्थता आणि निराशा वाढू लागते. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवतो तोच खऱ्या अर्थाने मजबूत असतो. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणं म्हणजे ताकद नाही तर कमजोरी असते. जेव्हा तुम्ही अपेक्षेपेक्षा वेगळं वागता तेव्हा समोरचाच मानसिकदृष्ट्या खचू लागतो. म्हणून तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद बनवा. 2. तुमचा आनंद कधीही लपवू नका. काही लोकांना तुमचं दुःख पाहून आनंद होतो आणि तुमचं सुख पाहून जळफळाट होतो. जर तुम्ही सतत दुःखी आणि निराश दिसलात तर त्यांना वाटेल की ते जिंकत आहेत. पण तुम्ही प्रत्येक परिस्थितीत हसत राहायला शिकलात तर त्यांची सगळी ताकद संपते. तुमच्या चेहऱ्यावरील हसू त्यांना वारंवार सांगत असतं की ते तुमचं काहीही बिघडवू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या मनातच अस्वस्थता वाटू लागते. म्हणून प्रत्येक छोट्या यशाचा आनंद मनापासून साजरा करा. दुसऱ्यांच्या नकारात्मक विचारांचा तुमच्या आनंदावर कधीही परिणाम होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, आनंदी माणूस आतून सर्वात मजबूत असतो. तुमचा आनंद समोरच्याला सर्वात जास्त अस्वस्थ करतो. 3. तुमच्या प्रत्येक योजना सर्वांना सांगू नका. प्रत्येकजण तुमच्या प्रगतीने आनंदी होईल असं नसतं. काही लोक तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असतात. म्हणून काम पूर्ण होईपर्यंत ते प्रत्येकाला सांगण्याची गरज नसते. कमी बोला पण कामातून उत्तर द्या. जेव्हा तुमचं यश अचानक लोकांसमोर येतं तेव्हा तेच लोक सर्वात जास्त आश्चर्यचकित होतात. त्यांना समजत नाही की तुम्ही इतकं मोठं यश कधी मिळवलं. लक्षात ठेवा, जितक्या कमी गोष्टी लोकांना माहीत असतील तितकेच कमी अडथळे येतील. तुमचं मौन अनेकदा तुमची सर्वात मोठी ताकद ठरतं. शांतपणे मेहनत करणाऱ्या माणसाचं यशच त्याचं सर्वात मोठं उत्तर असतं. 4. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणं बंद करा. काही लोक मुद्दाम चुकीच्या गोष्टी बोलतात जेणेकरून तुमचा आत्मविश्वास कमी होईल. जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाचा विचार करत बसलात तर नुकसान फक्त तुमचंच होईल. प्रत्येक टीकेला उत्तर देणं आवश्यक नसतं. ज्या गोष्टी तुमचं आयुष्य बदलू शकत नाही त्यांना मनातही जागा देऊ नका. जेव्हा समोरच्याला दिसतं की त्याच्या बोलण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम होत नाही तेव्हा तोच अस्वस्थ होतो. त्याला जाणवतं की आता तो तुम्हाला आधीसारखा कमकुवत करू शकत नाही. लक्षात ठेवा, मजबूत माणूस तोच असतो जो स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवतो. दुसऱ्यांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या विचारांवर विश्वास ठेवा. ही सवय तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवते. 5. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. जर तुम्ही सतत सगळ्यांना खुश करण्यात व्यस्त राहिलात तर लोक तुमची किंमत कधीच समजणार नाहीत. प्रत्येक वेळी उपलब्ध राहणं ही चांगली गोष्ट नाही. गरज पडली तर ठामपणे नाही म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा इतरही तुमचा आदर करायला लागतात. जो स्वतःची किंमत ओळखतो त्याचा कोणी सहज वापर करू शकत नाही. आदर मागून मिळत नाही, तो वागण्यातून मिळतो. तुमच्या वेळेची आणि मेहनतीची किंमत ओळखा. जे लोक तुमची किंमत करत नाहीत त्यांच्या मागे धावणं थांबवा. यामुळे समोरचाच जास्त अस्वस्थ होतो. 6. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. काही लोक फक्त तुम्हाला चिडवण्यासाठीच प्रयत्न करत असतात. त्यांना वाटतं की तुम्ही रागात एखादी चूक कराल, पण जर तुम्ही प्रत्येक वेळी शांत आणि संयमी राहिलात तर त्यांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. त्यांना समजतं की आता ते तुमच्या मनावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. लक्षात ठेवा, जो स्वतःवर विजय मिळवतो त्याला कोणीही सहज हरवू शकत नाही. रागाने उत्तर देणं म्हणजे ताकद नाही. शांत राहून योग्य निर्णय घेणं हीच खरी ताकद आहे. तुमचा संयमच समोरच्याचा सर्वात मोठा पराभव ठरतो. ही सवय तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत मजबूत ठेवते. 7. तुमचं यश हीच तुमची ओळख बनवा. कोणाला चुकीचं सिद्ध करण्यात वेळ घालवू नका. स्वतःला योग्य सिद्ध करण्यावर लक्ष द्या.
सतत मेहनत करत राहिलात तर तुमचं यशच तुमच्या वतीने बोलेल. जे लोक तुमची थट्टा करत होते तेच एक दिवस तुमचं कौतुक करतील. यशस्वी माणूस वाद घालत नाही, तो आपल्या कामातून उत्तर देतो. तुमचं प्रत्येक यश तुमचा आत्मविश्वास वाढवतं. तुमची प्रगतीच तुमच्यावर जळणाऱ्यांसाठी सर्वात मोठं उत्तर असतं. म्हणून तुमचं लक्ष नेहमी तुमच्या ध्येयावर ठेवा. 8. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. हसून बोलणारा प्रत्येक माणूस तुमचा हितचिंतक असेलच असं नाही. काही लोक फक्त तुमचा विश्वास जिंकण्यासाठी गोड बोलतात. म्हणून तुमच्या खाजगी गोष्टी लगेच कोणालाही सांगू नका. माणसाला आधी वेळ द्या आणि त्याचा स्वभाव ओळखा. विश्वास ठेवण्यासारखा माणूस वेळ आल्यावर स्वतः सिद्ध होतो. महत्त्वाचे निर्णय स्वतःच्या विचाराने घ्या. जास्त विश्वास अनेकदा मोठं नुकसान करून जातो. समजूतदारपणे जोडलेली नाते जास्त काळ टिकतात. यामुळे कोणीही तुमचा सहज फायदा घेऊ शकत नाही. 9. तुमच्या कमतरतेलाच तुमची ताकद बनवा. प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमतरता असते, पण शहाणा माणूस ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. कोणी तुमच्या कमतरतेची थट्टा केली तर त्यात अडकून राहू नका. स्वतःला आणखीन चांगलं बनवण्यावर लक्ष द्या. ज्याला लोक तुमची कमजोरी समजतात तीच तुमची ताकद बनवा. सतत स्वतःमध्ये बदल करत राहिला तर समोरच्याच्या प्रत्येक बोलण्याचा परिणाम संपून जातो. तुमची मेहनत आणि आत्मविश्वास कोणत्याही कमतरतेपेक्षा मोठे असतात. दररोज स्वतःची नवीन आणि चांगली आवृत्ती बनवण्याचा प्रयत्न करा. ही सवय तुम्हाला खऱ्या अर्थाने मजबूत बनवते. 10. सूड घेण्याचा विचार सोडून द्या. अनेकांना वाटतं की सूड घेणं म्हणजेच विजय, पण खरं यश म्हणजे स्वतःचं आयुष्य अधिक चांगलं बनवणं. जर तुम्ही सूड घेण्यात वेळ घालवलात तर तुमचंच नुकसान होईल. समजूतदार माणूस दुसऱ्याला खाली खेचत नाही, तर तो स्वतः उंच जाण्यावर लक्ष केंद्रित करतो. जेव्हा समोरचा पाहतो की त्याच्या वागण्याचा तुमच्यावर काहीच परिणाम झाला नाही, तेव्हा तोच अस्वस्थ होतो. वेळ प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देत असतो. म्हणून मनात द्वेष न ठेवता ध्येयावर लक्ष ठेवा. तुमचं यश आणि तुमचं समाधान हाच सर्वात मोठा विजय असतो. लक्षात ठेवा, सर्वात मोठा विजय दुसऱ्याला हरवण्यात नाही, तर स्वतःला इतकं मजबूत बनवण्यात आहे की कोणालाही तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करता येणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.